नमस्कार, इन्फिनिटी ट्रॅव्हलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण अशा जागेची माहिती घेणार आहे जे श्रीलंकेमध्ये आहे. त्याचं नाव आहे बेंटोटा. बेंटोटामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट आपण बघतो तो आहे टॉर्टॉइस हॅचरी, नंतर मधु रिव्हर सफारी, नंतर वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आणि तिथे आजूबाजूला तुम्हाला गोल्डन बीचेस बघायला भेटतात. बेंटोटामध्ये आपण सगळ्यात पहिली जागा बघतोय ती मधु रिव्हर सफारी. साधारणतः 2 घंट्याची सफारी आहे. पापितिया या जागेवर ही सफारी सुरू होते आणि बेंटोटापासून पापितिया हे साधारणतः 17-18 किलोमीटर येते. साधारणतः अर्धा ते पाऊण घंटा तुम्हाला जायला लागतो. 2 घंट्याच्या सफारीमध्ये तुम्हाला इथे विविध बेट तुमच्या बोटवरून तुम्हाला बघायला भेटतात. एका बोटमध्ये साधारणतः 10 ते 12 लोक राहतात. इथे कलमीचं तुम्हाला घरगुती शॉप्स वगैरे, कलमीची चहा प्यायला भेटते. नंतर फिश मसाज तुम्हाला इथे करायला भेटतात. असा हा पूर्ण 2 घंट्यामध्ये तुम्हाला पूर्ण मधुवर्ती सफारी. दुसरा आहे टॉर्टॉइस हॅचरी. याच्या नावातच आहे की कासव. टॉर्टॉइस म्हणजे कासव आणि हॅचरी म्हणजे त्याची केअर करणे. तर साधारणतः जे कासव राहतात ते बीचवर येऊन त्यांचे अंडे देऊन वापस चालले जातात. तिथे कोणी त्यांना खायला नाही पाहिजे किंवा ते खराब नाही झाले पाहिजे याच्यासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी आपण टॉर्टॉइस हॅचरी स्टार्ट केलेली आहे. तर तिथे तुम्हाला बघायला भेटतात 30 ते 40 दिवस ते त्या अंड्यांना तिथे ठेवतात, त्यांच्या पिल्लांना तिथे जगवतात आणि 40 ते 50 दिवसानंतर ते वापस त्यांना समुद्रात सोडतात. हा प्रोसेस बघायला तुम्हाला खूप चांगला वाटणार. छोटे टॉर्टॉइस तुम्ही हातात घेऊ शकता आणि ओव्हरऑल 10-15 मिनिटाचा हा पूर्ण वेळ राहतो टॉर्टॉइस हॅचरी बघायचा. इथे अजून तुम्ही 2 ठिकाण बघू शकता. एक आहे गोल्डन बीचेस. इथे तुम्ही रोडला जाता तुम्हाला खूप सारे गोल्डन बीचेस लागतात, तिथे जाऊ शकता. नंतर मधातच तुम्हाला इथे वॉटर ॲक्टिव्हिटीज राहते, स्पीड बोट, बनाना बोट, नंतर पॅराग्लायडिंग, हे सगळं तुम्ही इथे करू शकतो. आय होप तुम्ही लवकरच बेंटोटाला व्हिजिट करणार. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला नवीन जागेची माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये त्या जागेचं नाव द्या.